तारा, परमेश्वर सगळं बघतोय. आम्ही तुला मदत करू शकलो नाही ना, ते परमेश्वर तुला नक्की मदत करेल. आणि परमेश्वराला शिक्षा करणं एवढा श्रेयस मोठा नाहीये. सांभाळ स्वतः. आई आई सांभाळा स्वतःला. या या. मिळालं लग्नाचं गिफ्ट. माझा श्रेयसवरचं प्रेम म्हणून नाचत होतीस ना. आता श्रेयस उभ्या आयुष्यात तुला त्याच्या जवळ सुद्धा उभं करणार नाही. तुझ्यावर फक्त तिरस्काराचा वर्षाव करेल. मी काय म्हणते, तुझी आजी घेऊन चालली होती ना तुला पाड्यावरती, मग जायचं होतंस ना तिच्याबरोबर. कारण इथे तुला फक्त नरक यातना भोगाव्या लागणार आहेत. कारण चारी बाजूंनी मी तुझी नाकाबंदी केली आहे. आणि श्रेयस माझ्या विरोधात आता एकही अक्षर ऐकून घेणार नाही. तेव्हा शहाणी असलीस तर हार मान आणि इथून निघून जा. नाहीतर एक दिवस श्रेयस तुला हाताला धरून या घराच्या बाहेर काढेल, हे लक्षात ठेव. शेवटी आलात तुम्ही तुमच्या मूळ पदावर. माझ्यासाठीची माया, कळवळा, छान अभिनय केला. पण एक दिवस श्रेयस समोरच तुमचा सगळा अभिनय उघडकीला येईल. तुमचा क्रूर कपटी चेहरा ना घरातल्या सगळ्यांसमोर येईल. का वागलात तुम्ही असं? सगळं मिळालं होतं ना तुम्हाला, मग तरी का उलटलात तुम्ही अशा? कारण माझ्या डोळ्यात तू कुसळासारखी खुपत होतीस. या जगात जर मला कुठल्या व्यक्तीपासून धोका होता तर ती फक्त तू होतीस. आणि प्रत्येक दिवशी श्रेयस तुझ्या कह्यात जात होता. म्हणूनच त्याच्या तुझ्यावरच्या विश्वासाला मी सुरुंग लावला. आणि श्रेयस त्याच्या आयुष्यातून तुला हद्दपार करेल हा शब्द आहे माझा. मग माझाही शब्द आहे, माझं प्रेमच जिंकेल. बघाच तुम्ही कितीही प्रयत्न केला ना आत्या, तरी देव सत्याच्या आणि सत्वाच्याच पाठीशी असतो, विसरू नका. एवढा आत्मविश्वास? कशाच्या जोरावरती एवढं नाक वर करून बोलतेस का तू? जरा स्वतःच्या पायांकडे बघ. पाय नाही, लक्ष्मीच्या पावलांनी आले मी. पण ह्या अवदसेला घरातून बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये. तारा आहे मी, तारा. एकच वायदा, ताराचा कायदा. शकुंतला आत्या म्हणजे एवढा मोठा राडा त्यांनी घडवला. पण जर हेच करायचं होतं तर मला का लाथा मारत होत्या? सगळं धैर्य एकवटून मी या वादळाला सामोरे जात होते. श्रेयस, खूप हर्ट केलंयस तू मला, खूप हर्ट केलंयस. पण हा प्रवास इतका खडतर आणि इतक्या काच कळग्यांनी भरलाय आता जाणवतोय. आधार फक्त माझ्या मनातल्या खऱ्या खोऱ्या प्रेमाचा.
का गेलीस मला असं एकट्याला सोडून? का गेलीस? बघितलंस ना आपल्या प्रेमाची केवढी मोठी फसवणूक झाली आहे ते. तू समजून एका भलत्याच मुलीवर प्रेमाचा वर्षाव करत राहिलो मी. फार मोठी चूक झाली माझ्याकडून. एवढी मोठी फसवणूक. या फसवेपणाला शिक्षा दिल्याशिवाय माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. आपल्या दोघांच्या जगात कोणीतरी तिसरा अशा प्रकारे वावरत होतं मला सहनच होत नाहीये. त्या सगळ्या आठवणी मला पुसून काढायच्या आहेत. का गेलीस मला असं सोडून? या जगात मला एकट्याला सोडून का गेलीस? या जगात, माझ्या आयुष्यात आणि माझ्या मनात तुझी जागा कधीही कोणी घेऊ शकत नाही. मी घेऊ देणार नाही. विठुराया, लग्न झालं माझं. गुलाबाची कळी म्हणायचा मला श्रेयस. आज त्यानेच पदरात काठे टाकले. जी गोष्ट घडू नये त्यासाठी मी इतकी धडपडत होते. जे सत्य लग्न आधी सांगावं त्यासाठी जीवाचं रान केलं. ते सत्य नको त्या पद्धतीने नको त्या वेळी त्याच्यापर्यंत पोहोचलं. फसवणूक केली आत्यांनी माझी. या फसवणुकीचा मला इतका त्रास होतोय तर, पण श्रेयसला आराध्याच्या बाबतीत केलेल्या फसवणुकीचा किती त्रास होत असेल समजू शकते मी, समजू शकते. पण मी हे मुद्दाम केलेलं नाहीये. हे समजण्याच्या अवस्थेत नाहीये तो. विठुराया, माझं प्रेम, माझं खरेपणा त्याच्यापर्यंत पोहोचेल ना रे? सांग ना, पोहोचेल ना? जगाच्या अंतापर्यंत प्रयत्न करेन मी. सगळं सहन करेन, सगळं सहन करेन मी. पण माझ्या श्रेयसला सोडून कुठेच जाणार नाही. कुठेच नाही जाणार मी माझ्या श्रेयसला सोडून.
विठुराया, आता तूच माझा पाठीराखा आहेस रे, तूच माझा पाठीराखा आहेस. या मोठ्या संकटाला सामोरं जायला मला बळ दे. श्रेयसच्या मनातून गैरसमज दूर करायला मला बळ दे विठुराया. शक्ती दे मला विठुराया. तूच माझा सखा आहेस, तूच माझा सखा आहेस. नवी नवरी म्हणून दागिन्यांनी सजवलं गेलं मला, पण हे दागिने आता मला टोचतात. माझा खरा दागिना माझा श्रेयस आहे. त्याच्या नावाने भरलेला हिरवा चुडा आणि हे मंगळसूत्र, हेच माझे सौभाग्य अलंकार आहे आणि हेच माझ्यासाठी पुरेस आहे. मला दुसरं काही नकोय, काही नकोय मला. काय आत्या, इतकं नाटक करूनही लग्न लागलंच ना शेवटी. ती भिकारडी तारा आलीच ना शेवटी आपल्या उरावर बसायला. आत्ता माझी मदत घेतली असती ना तर सगळं जुळून आलं असतं चांगल्यापैकी. पण नाही, तुम्हाला हे कसं जमणार? तुम्हाला तर बॉस बनायची हौस होती की नाही? हा, चांगली लग्नाआधी तिला गायब केली होती. 4 दिवस इथे तिथे फिरकली पण नसती. लग्न तर मोडलंच असतं, पण जर वाटलं असतं ना आपल्याला तर तिकडच्या तिकडे तिला पिट्टावून टाकली असती. चांगला चांगला प्लॅन होता, उत्तम जुळून आला होता. तेवढाच तुम्हाला मध्ये यायचं होतं की नाही? अक्षयला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन गेलात आणि ऐन वेळेस आमच्या बरोबर मामांना पाठवलं. तिथेच आमचा प्लॅन फसला. आणि आता मुळातच तुम्हाला जर त्या ताराला श्रेयस भाऊजींच्या आयुष्यातून हाकलून लावायचं होतं तर मग माझा हात धरायला काय हरकत होती? हा, आणि तिथे तिला प्रेमाच्या दबदब्याखाली बसवलात आणि झालं काय? तुम्हीच गटांगळ्या खाल्ल्यात ना. हा, आता मुळात आहे ना तुमचा पूर्ण प्लॅन मातीत गेला, मातीत. आता ना तुम्हाला तोंड दाखवायची सुद्धा जागा उरली नाही. फार बोललीस, जास्त बोलायचं काम नाही. माझा प्लॅन फसला का जिंकला हे तू नाही ठरवायचंस.
हं? माझे प्लॅन समजायला तुला 7 जन्म घ्यावे लागतील. याद राख, परत माझ्याशी अशा भाषेत आणि वर तोंड करून बोललीस तर तारा जरी या घरात आली असली तरी श्रेयस तिला एक दिवस हाताला धरून घरातून बाहेर काढेल हे लक्षात ठेव. जोपर्यंत तारा या घरात आहे तोपर्यंत श्रेयस तिचे असे हाल करेल जे तुला आणि मला सुद्धा जमणार नाहीत ग. याद राख, परत जर माझ्या वाट्याला गेलीस तुझी सुद्धा अशीच गाठ करेल, लक्षात ठेव. कळलं? आराध्या आणि श्रेयसचं पुन्हा एकदा विधिवत लग्न आपण करू शकतो का? अगं हा फारच अगदी म्हणजे आनंददायी मार्ग आहे. आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात होईल पुन्हा. मला असं वाटतंय की आपण हो म्हणायला हवं. तुला काय वाटतंय? मान्य आहे मला. फोडा सुपारी या शुभ लग्नाची. पहिली अट, तू या घरात येतेस पण माझ्या आयुष्यात नाही. माझ्या पर्सनल स्पेस मध्ये, माझ्या रूम मध्ये येण्याची हिंमत करायची नाही. इथे बाहेर वरांड्यात झोपायचं. ऊन, वारा, पाऊस कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही यात. दुसरी अट, ज्या चेहऱ्याचा वापर करून हिने मला फसवलंय तो चेहरा मला दाखवायचा नाही. या मुलीला मी जेवढी शिक्षा करीन तेवढी कमीच आहे. आणि कोणालाही दया येऊन कुणी या मुलीला, या खोटारड्या मुलीला मदत करण्याचा प्रयत्न केला ना तर त्याची शिक्षा बाकी कोणाला नाही पण या खोटारड्या मुलीला तुप्पट भोगायला लागेल. तू समजून त्या खोटारड्या मुलीला बोललेला प्रत्येक शब्द उलटा फिरून टोचतोय मला. माशाला पाण्यातून बाहेर काढल्यावर
त्याची जशी अवस्था होईल तशी अवस्था झाली आहे माझी. तुझं नाव गेलंही भीती वाटते मला. त्या फसव्या खोटारड्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. नाही बघायचंय मला. नाही बघणार मी तिचा चेहरा. तिने जे केलंय त्याची किंमत तिला मोजायला लावल्याशिवाय माझ्या जळणाऱ्या मनाला शांती मिळणार नाही.